जर त्यात रुतलात तर आपसूक तुमच्या डोळ्यात एक ना एक दिवस तरी पाणी नक्की येईल. आता बघा ना, सिंपल गोष्ट, तुमच्या पाठीमागे पूर्ण ती तटबंदी पडली आहे, ही आता पडलेली आहे बरोबर. काळाच्या ओघात हळूहळू जर रायगड नष्ट होत गेला, जी महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तर उभं करताना त्याचे प्रूफ किंवा पुरावे असल्याशिवाय आर्किओलॉजी उभं करत नाही असं सांगतोय. मग जर ते शिल्लक आहे तर ते व्यवस्थित तोपर्यंत ठेवलं तर ठीक आहे, नाहीतर ते काळाच्या ओघात पडून जाईल. हे खूप महत्त्वाचं आहे. बरं, आता जिथे आपण उभे आहोत, महाराजांची राजसदर आपण पाहिली. आता मी तुम्हाला मगाशी बाहेरून निघाल्यापासून काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतोय की हा VIP झोन आहे. आता तो VIP झोन काय आहे बघा. सुरुवात केली आपण नगारखान्यापासून, आतमध्ये आलो राजसदरेमध्ये. आता राजसदरेचा जो पाठचा भाग आहे, तुम्हाला पाठी एक चौथरा दिसतोय, दिसला का सगळ्यांना? तो आहे दिवाने खास. काय आहे? दिवाने खास. दिवाने खास आणि ज्याच्यावर उभे आहेत ते आहे दिवाने आम. काय आहे? दिवाने आम. आता थोडक्यात म्हणजे आत्ताच्या काळात तुम्हाला जर सांगायचं झालं तर राज्यसभा आणि लोकसभा. काय? राज्यसभा आणि लोकसभा. आता दिवाने आम म्हणजे स्वराज्यातल्या आम व्यक्तीला जर महाराजांना भेटायचं असेल एखाद्या कारणासाठी, काही लोकांचे जातीय घरगुती वाद असायचे, जमिनीवरून म्हणा किंवा प्रॉपर्टीवरून, त्या काळी सुद्धा मग ते न्यायनिवाडे कुठे सोडवायचे किंवा जर कोणीतरी त्रास देत असेल त्याची चर्चा, किंवा जसं आपण असं बोलतो की वसईची मोहीम ज्यावेळेला झाली त्यावेळेला भिवंडीचे, कल्याण भिवंडीचे गंगाजी नाईक अंजूरकर यांनी छत्रपती शाहू नाईक पत्र पाठवलं होतं. ते पत्रच्या दरबारात गेलं, ते दिवाने आम मध्ये होतं. कशाला? तर तसं त्या काळामध्ये तो दिवाने आम आणि हा दिवाने खास. आता या दोघांमध्ये फरक काय आहे की दिवाने आम मध्ये हा दिवाने आम, तो दिवाने खास आहे छोटावाला. तर दिवाने खास म्हणजे महाराजांच्या फक्त खास काही मोहिमा असतील किंवा खास काहीतरी चर्चा करायची असेल तरच हा छोटा दरबार भरवला जात होता. तो मुख्य दरबार आहे, संपूर्ण म्हणजे सगळ्यांसाठी ओपन दरबार, म्हणजे जे सगळे त्याच्यामध्ये येऊ शकतात असा दरबार आहे राजसदरेचा. हा फक्त खाजगी लोकांसाठी, म्हणजे स्वराज्यातलं म्हणा किंवा बाहेरच्या एखाद्या अधिकाऱ्याला महाराजांना भेटायचं आहे, एखादी संकल्पना ठेवायची आहे, काहीतरी मागायचं आहे, स्वराज्यातून वस्तू घ्यायची आहे किंवा द्यायचे व्यवहार असेल, तर तो त्या राजसदरेमध्ये त्या छोट्या दिवाने खास मध्ये केला जातात. खास या शब्दावरून कळलं असेल की खास दरबार भरवले जायचे. आणि जिथे आपण उभे आहोत हा प्रशस्त मोठा, याचे 3 भाग आहेत. त्याचा एक भाग इथून या समोरच्या तळखड्यापर्यंत आहे, इथून दुसऱ्या पायऱ्या चालू होतात. हा जो भाग आहे हा दिवाने आम आहे. आम म्हणजे काय की स्वराज्यातल्या आम व्यक्तीला महाराजांपर्यंत येता येईल, कारण राजसदरेमध्ये आम व्यक्तीला बोलायची परमिशन नव्हती. मग त्यांनी भेटायचं कुठे की इथला जो कोणी किल्लेदार असेल किंवा जो चौकीदार असेल त्याच्याशी बोलून ते लोक वेटिंग लिस्टवर असायचे. म्हणजे आता बाजूला तुम्हाला दिसतंय हे सगळे वेटिंग हॉल आहे, म्हणजे इथे त्यांना राहण्याची सोय असते. ज्यांना भेटायच्या महाराजांना, महाराज जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्या लोकांनी इथे राहायचं. आल्याच्या नंतर महाराज जेव्हा सिंहासनावर इथे त्यांना सुद्धा बसायला एक मोठी लाकडी खुर्ची असायची, सिंहासनाची गादीची, इथे येऊन महाराज बसायचे. आणि मग ज्या ज्या लोकांच्या काय समस्या असतील आम लोकांच्या, ते या दरबारामध्ये सोडवल्या जायचं. आता याच्या पलीकडे तुम्हाला हे 2 चौथरे दिसले का? आता बघा इथून कसं एक VIP एक पॅटर्न कसा चालू होतं हे फक्त लक्ष ठेवा. एका पाठोपाठ राजसदर, दिवाने खास, दिवाने आम म्हणजे महाराजांचा त्याच्यामध्ये दिल्लीचा दरबार, त्यानंतर राज्यसभा, लोकसभा, हे तुम्हाला आता समजवायचं म्हटलं एका पाठोपाठ. तर ही जे 2 वाडे आहेत हे तुम्हाला जे पूर्णपणे दिसतंय, पूर्ण टर्न झालेलं. महाराजांच्या आजपर्यंतच्या अभ्यासामध्ये बऱ्याच अभ्यासकांनी किंवा जर कोणी रायगडावर आलं असेल तर जे राण्यांचे महाल असं म्हटलं जातं, राण्यांचे वसे म्हणजे राण्यांचे घर राहण्यासाठी, असे 6 वाडे त्या ठिकाणी आहेत. आता महाराजांच्या 8 राण्या होत्या बरोबर आहे, पण ज्यावेळेला महाराज रायगडावरती आले तेव्हा इथे प्रत्यक्ष 4 राण्या आणि 1 राणी पायथ्याशी होती आणि 2 आधीच राजगडावरती म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी सॉरी त्यांची आई ह्या आधीच वारलेल्या होत्या. त्याच्यामुळे 8 पैकी 4च राण्या या रायगडावरती होत्या. मग राण्या जर 4 असतील तर राजवाडे 6 कसे असू शकतील? 6 राण्या तर इथे नव्हत्या ना. त्याच्यामुळे आजपर्यंत त्याचा असा उल्लेख होता, तिथे आता पण लिहिले. मी तुम्हाला काय सांगितलं की ब्रिटिश हेनरी ऑक्झफर्डनी ज्या गोष्टी लिहून ठेवल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी, त्याच गोष्टी याला नावं दिली गेली. हे नंतर आजपर्यंत बदलली नाही, पण जेव्हा कधी भविष्यात आता हे सगळ्या गोष्टी पुढे पुढे येतील तेव्हा यांची नावं बदलली जातील. तर महाराजांच्या बाकीच्या ज्या राण्या होत्या, ज्या शिल्लक होत्या, त्या या राजसदरेमध्येच त्यांना राहण्याची सोय केलेली होती.
तो सदर जे आपल्याला दिसतंय, हे संपूर्ण जे दिसतंय हे महाराजांचं म्हणजे त्यांच्या ज्या राण्यांचं पूर्ण राहतं ठिकाण होतं, जिथं आता बघतोय त्याचा हा संपूर्ण अर्धा भाग हा पूर्ण एक राजसदरचा महाराजांचा राजघराण्याचा भाग होता. राजघराण्यामध्ये असणारी लहान मुलं, राजस्त्रिया यांना प्रशस्त हे पटांगण म्हणजे ही जागा एक सेपरेट म्हणून हा पूर्णपणे बालेकिल्ला बांधलेला आहे, हा स्वतंत्र बालेकिल्ला आहे. त्यानंतर याच्या समोर एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे, ते तुम्हाला आता मी सांगतो, लक्ष द्या मनापासून. मागाशी ज्या गोष्टीसाठी तुमच्या डोळ्यातून टीप निघालं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्मापासून ते स्वतःच्या मरण शेवटच्या अंतापर्यंत 50 वर्ष ज्यांनी आपल्यासाठी दिली, त्यांनी शेवटचा श्वास ज्या ठिकाणी सोडला ती ही समोरची जी पूर्ण अख्खी मोठा जो दिसतो ना मोठा चौतरा, हा महाराजांचा राहता राजवाडा होता. काय होता? राहता. ज्या वेळेला महाराजांनी राजगड सोडला त्यावेळेला ते रायगडावर राहायला ज्यावेळेला पहिल्यांदा आले तेव्हा पहिलं पाऊल ज्या ठिकाणी राहिलं, शेवटचा श्वास जिथे घेतला, ज्यांनी श्वास सोडला, ती जागा म्हणजे तो राजवाडा. त्याला आता मी जिथे तिथून तुम्हाला आपण तिथे वर पूजा करणार आहोत म्हणून मी इथंच तुम्हाला माहिती सांगतोय, कारण वर आपण चप्पल घालून किंवा पादू घालून जाऊ शकत नाही. एक एक्स्ट्रा आपण फुलं हार ठेवलंय तिथे आपण पूजा करणार आहोत. हेला तळखडे असे बोलतात. बघा तुम्ही प्रत्येक तुमच्या आजूबाजूला पण असतील तर पूर्वी एक असं मी तुम्हाला जसं सांगेन तसं तुम्ही इमॅजिन करा, मग समजेल. या प्रत्येक दगडावर एक लाकडी खांब असतो. लक्षात आलं काय बोलतोय? प्रत्येक दगडावरती लाकडी खांबाचे वाशे असतात आणि त्याला मोठ्या वाशाचे कोणे आणि मग त्याच्यावरती रिपा म्हणा किंवा लाकडी पदस करून मोठेच्या मोठे कौलारी प्रशस्त असे हॉल असायचे. आणि याच्या पलीकडचा जो राजमहाल होता हा सुद्धा, ते बघा तळखडे दिसतात सगळ्यांना, दिसतात ना? त्या तळखड्यांवर प्रशस्त असा महाल होता आणि त्या महालामध्ये रेशीम कापड, चांगल्या प्रतीचे झुंबर आणि मोठ्या मोठ्या प्रकारचे दिवे, लॅम्प जे त्या काळामध्ये बनवले गेलेले होते राजघराण्यासाठी, ते त्या संपूर्ण महालामध्ये लावलेले होते. आणि त्या प्रशस्त अशा त्या लाईटीमध्ये तो महाराजांचा राज जो म्हणजे घराचा वाडा होता हा त्या लाईटीवरती, त्या दिव्यावरती चमकायचा. आणि महाराज ज्या वेळेला कुठून एखाद्या मोहिमेवरून येत असतील किंवा राजसदरेतून येत असतील, कारण महाराज जास्त त्या गडावर कधी राहायचेच नाही, ते नेहमी मोहिमेला असायचे, मग जेव्हा कधी येतील तेव्हा त्यांचं झोपण्याचं ठिकाण, राहण्याचं ठिकाण हा तो राजवाडा होता. तुम्हाला ते दिसतंय का आपल्याला? आणि याच्यामध्ये जेवढं जमीन दिसते तेवढी या टोकाला जायला मोठी खोली असते. तिथे आजही आपण आता सहजपणे जाऊ शकतो अशी खोली आहे. तर पूर्वीच्या काळी जेव्हा गुप्तचर्चा करायची असेल त्यावेळेला इथे खोली जात होतं आणि जेव्हा वापर नसेल तेव्हा ते बंद केलं जात होतं. आणि जसं आता आपल्याला हे मोकळं गवत दिसतंय आलेलं गेलेलं किंवा वाढलंय, तसं हे पूर्वी नव्हतं. जिथे तुम्ही आता उभे आहात या तटावरती, याला लाकडी खांब असायचे, त्याच्यावरती छप्पर असायचं आणि हे सुरक्षित ठेवलेलं असायचं. इकडे या व्हीआयपी झोन मध्ये कोण येत नव्हतं. लक्षात सगळ्यांच्या, या व्हीआयपी झोन मध्ये कोणी येत नव्हतं. दुसरी गोष्ट, सगळेजण काठावर उभे, थोडे इकडे या, काही लोकांना दिसेल काहींना नाही. इथे जायला जमणार नाही म्हणून इथूनच सांगतोय, पण तरी पण बघायचं असेल तर प्रत्येकाने आत यायचं आहे. मी तिथे दाखवणार आहे. समोर आपल्याला टाकसाळ दिसते, दिसली का? या कड्यावरती जो चौकोनी जो दिसतोय आपल्याला, ही महाराजांच्या काळातली नाणी छापायचं जागा आहे. म्हणजे टाकसाळ, पैसे इथे छापले जायचे. ही सगळ्यांसमोर दिसते बघा. तिथे जाणार आहोत आपण, पण तिथे जागा अपुरी आहे तरी सुद्धा बघू नंतर. दुसरी गोष्ट, या रायगडावरती 3 मनोरे आहेत. त्यातला पहिला मनोरा आपल्या पाठीमागे आहे, दुसरा समोर आपल्याला दिसतोय आणि तिसरा या साईडला एक आहे. असे 3 मनोरे. तर राजसदर हा संपूर्ण व्हीआयपी परिसर असल्यामुळे, लक्ष द्या सगळ्यांनी, हे मिनार असण्याच्या पाठीमागे कारण काय, म्हणजे हे मनोरे कशासाठी, तर या राजसदरेमध्ये किंवा या राज जो पूर्ण परिसर होता याच्यामध्ये राहणाऱ्या स्त्रिया या करमणुकीसाठी किंवा सौंदर्यासाठी या महालामध्ये किंवा या मनोऱ्यामध्ये जात असत. आताही आपण तिथे जाण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत त्या मनोऱ्यामध्ये, की आताही तिथे जर गेलात तर प्रशस्त एवढी सुंदर हवा येते. आणि तिथे जर गेला तर पाठच्या बाजूला गंगासागर तलाव आहे. त्या तलाव
शिवाजी महाराजांनी बांधून घेतल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण क्रियाक्रम इथे केलं आणि मग कालांतराने बरीच वर्ष त्याच्यामध्ये गेली आणि मग ते चौतारा पूर्वी छोटा होता, अष्टकोनी छोटासा होता, चौतारा अष्टकोनी छोटा होता. मग काय झालं की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जसं संपूर्ण काळ निघून गेला बरीच वर्ष, तर भारत स्वतंत्रच्या काळ म्हणजे आपला जेव्हा स्वतंत्र काळ जेव्हा आला 1 मे 1920 या काळामध्ये म्हणजे साधारण लोकमान्य टिळकांच्या या काळामध्ये रायगड स्मारक समितीची स्थापना झाली. रायगड स्मारक समितीची स्थापना झाली ती याच्यासाठी की आपल्या राजाचं छत्र किंवा राजाचं स्मारक किंवा समिती कुठेतरी समाधी बांधावी या रायगडावरती, म्हणून ती समाधी शोधण्यात आली. त्याच्यामध्ये महात्मा फुलेंचं नाव सापडतं, काही ठिकाणी पुराव्यासही सापडतं, काही लोकांचं त्याच्यामध्ये अपवाद आहेत, पण महात्मा फुलेंच्या नोंदी आहेत, बाबासाहेब आंबेडकरांच्या पण नोंदी आहेत, ते सुद्धा रायगडावर महाडपासून इथपर्यंत चालत आलेल्या याच्या नोंदी आहेत. तर मग ती समाधी शोधल्याच्या नंतर त्याचं पूर्णपणे बांधकाम हे नंतर रायगड स्मारक समितीने पूर्ण केलं. पूर्वी फक्त चौतरा होता, नंतर त्याच्यावर मेघडंबरी बांधण्यात आली आणि ज्यावेळेला त्याचं उत्खनन केलं तिथे इंग्लिश एल आकाराची एक पेटी मिळाली. त्या पेटीमध्ये महाराजांच्या म्हणजे त्याच्यामध्ये अस्थी मिळाल्या. मग ह्या अस्थी कुणाच्या याच्या पाठीमागे एक मोठा वाद चालू झाला आणि असा एक अपभ्रंश झाला या संपूर्ण महाराष्ट्राच्या अभ्यासकांमध्ये की तो चौतरा पूर्वी काही लोक जिथे हे राहायचे ते शेकोटी पेटवाजन त्याचा निखारा त्याच्यामध्ये पडला असं लोकांनी त्याच्यामध्ये लिहून ठेवलं गेलं. आपल्या इतिहासाला लागलेली कीड ही अशीच आहे की कोणीही कुठला पुरावा न सांगता काही इतिहास लिहितं आणि आपण तो सत्य मानायला लागतो. मग याचा अभ्यास करत असताना इतिहास अभ्यासकांनी किंवा संशोधक मंडळांनी असं शोधून काढलं की त्याच्यामध्ये ज्या अस्थी सापडल्या ह्या पूर्ण आपण अभ्यास केल्याच्या नंतर कळलं की साधारण एक 45 ते 50 वर्षाच्या माणसाच्या अस्थी होत्या असा रिपोर्ट आला. आणि रिपोर्ट आल्यानंतर मग कन्फर्म झालं की त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्थी होत्या आणि मग त्याच्यावरती ती मेघडंबरी बांधली गेली जी आज आपल्याला तिथे म्हणजे त्या समाधी स्थानाजवळ आपल्याला दिसते. हे आता नंतरच्या काळामध्ये बांधलेले आहे. दुसऱ्या आणि 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगतो की या चौतऱ्याला अष्टकोनी कोण आहेत. अष्टकोनी महाराजांची जर तुम्ही राजमुद्रा बघितली तर ती सुद्धा अष्टकोनी आहे, बरोबर आहे. बऱ्याच लोकांना असा कधी प्रश्न पडतो की आता तुमच्या लोगो सुद्धा आहे हा सुद्धा अष्टकोनी आहे की ना छातीवरती, तर अष्टकोनी का आहे याचं कारण एक आहे की ज्या 8 दिशा आहेत, मुख्य 4 दिशा आणि उप 4 दिशा, अशा 8ही दिशाला या हिंदवी स्वराज्याचं पूर्ण वैभव होतं, तिथपर्यंत होतं गाजलेलं. याचं एक कारण होतं. आणि दुसरं एक कारण होतं की महाराजांचं अस्तित्व ज्या मुख्य स्त्रियांमुळे ते घडलं त्या अष्टराज्ञी म्हणजे महाराजांच्या 8 पत्नी यांच्या स्मारकाचं एक प्रतीक म्हणून ते अष्टकोनी आपल्याला जी राजमुद्रा दिसते किंवा अष्टकोनी जो चौथरी दिसतात हे त्याचं प्रतीक म्हणून अष्टकोनी बांधले. ना तर बांधकामाने षटकोनी बिटकोनी पण बांधले असते, अष्टकोनीच का बांधले त्याच्या पाठीमागे काही बऱ्याच गोष्टी मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. समोर जे आपल्याला दिसतंय हे जगदीश्वराचं मंदिर आहे. जगदीश्वर लक्ष द्या सगळ्यांनी, जगदीश्वर असं का म्हणतात, महाराजांनी जेव्हा या मंदिराची महादेवाची स्थापना केली त्यावेळेला इथे म्हणजे पूर्वीच्या काळी ही जे पूर्ण परिसर होता हा पूर्णपणे मोकळ होता, इथं कुठलीही वास्तू नाहीये, आजही नाहीये. तर हे जगदीश्वर मंदिर, तर जगदीश्वर का म्हणतात कारण महाराजांनी हे जे स्वराज्य बनवलं हिंदवी स्वराज्य संपूर्ण हिंदुस्थानासाठी बनवलं. मग या संपूर्ण जगाचा ईश्वर म्हणजे तो परमेश्वर, संपूर्ण जगाचा ईश्वर म्हणजेच परमेश्वर म्हणून जगदीश्वर असं त्याला नाव दिलं. सगळ्यांना समजतंय ना, लक्षात द्या. असं हे जगदीश्वराचं मंदिर ज्यावेळेला बांधलं त्यावेळेला पहिल्यांदा हे फक्त मंदिर बांधलं गेलं आणि या रायगडावर सगळ्यात शेवटची वास्तू म्हणजे समाधीच्या आधी जर कुठली बांधली असेल संपूर्ण रायगड बांधून झाल्यानंतर ते हे जगदीश्वराचं मंदिर. आता या मंदिरामध्ये तुम्हाला मी काही गोष्टी सांगेन, तुम्हाला बघितल्यानंतर कळतील. सगळ्या वास्तू जेवढ्या आतापर्यंत बघितल्या समप्रमाणात दगड व्यवस्थित लावलेले होते आणि महाराजांच्या आज्ञेने राज्याभिषेकाचा विचार करून लगेच हिरोजी इंदुलकरांनी काही काळामध्ये मंदिर बांधलं म्हणून दगड बघा उबडधोबड वर खाली दिसतात सगळे, कारण त्यावेळेला त्यांना तेवढा वेळ नव्हता की एवढं सुशोभीकरण करत बसा म्हणून ते दगडाचे असे उल्लेख केले. त्यानंतर या रायगडाची उभारणी करत असताना महाराजांनी आणि हिरोजी इंदुलकर या त्यांच्यामध्ये ज्या गोष्टी बातचीत होत होत्या, ज्या चर्चा होत होत्या त्याच्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने अशी येते की त्या काळी निजामांचं मुघलांचं म्हणजे पातशाहींचं राज्य होतं आपल्या आजूबाजूच्या याच्यामध्ये. महाराजांनी राजगड ही राजधानी सोडण्यापाठीमागे कारण का होतं, तोरणागड हा शत्रूच्या ताब्यात होता आणि तोरणा हा राजगडाच्या अगदी तोंडाच्या समोर आहे. त्याच्यामुळे शत्रू आपल्या समोर राहतोय आणि तिथे राजधानी धोक्यात आहे म्हणून महाराजांनी राजगडाच्या ऐवजी पर्याय म्हणून रायगड निवडला आणि इथे राजधानी आणली. म्हणजे वरच्या उत्तर मराठवाड्यात महाराष्ट्रातून कोकणामध्ये राजधानी आणण्याचं कारण एकमेव कारण होतं. मग याचं बांधकाम करत असताना महाराजांनी असं केलं की याला इस्लामी कळस लावले
आता तुम्ही लांबून जर हे जगदीश्वराचं मंदिर कुठूनही पहा, नवीन येणारा माणूस सहज म्हणेल की रायगडावरती मस्जिद आहे, रायगडावरती एखादा दर्गा आहे असं लांबून आपल्याला सहजपणे कळतं. पण प्रत्यक्षात जेव्हा आपण समोर येतो तेव्हा काही गोष्टी वेगळ्या आहेत. कळस म्हणजे मुघलशाही असल्यामुळे किंवा निजामशाही असल्यामुळे आपल्या हिंदू देवतांची मंदिरं तोडण्याची, उद्ध्वस्त करण्याची त्यांच्याकडे परंपरा होती की मंदिर दिसलं ना दिसलं की ते पहिलं उद्ध्वस्त करायचं. बरोबर आहे. मग हे लांबून आता बघा आपण होळीच्या मांडावर होतो, तिथून सुद्धा आपल्याला हे मंदिर स्पष्टपणे दिसत होतं. म्हणजे तिकडे आलेल्या शत्रूवरनी समजा त्याने जर तोफगोळा मारला किंवा जर त्याला काय हल्ला करायचा असेल तो लांबून बघून पहिला काय विचार करणार, अरे इथे इस्लामी आहे, आपल्या धर्माचा आहे, याच्यावरती तोफगोळा कसा टाकायचा. आणि ते लोक धर्माच्या विरुद्ध कुठलेही काम कधी करत नव्हते. हे त्याच्या पाठीमागचं एक कारण होतं महाराजांचं की शत्रूपासून बचाव करावा म्हणून मंदिराचा कळस हा मुघली पद्धतीने बांधला, ज्याला लांबून आपण मस्जिद सारखं असं शिल्प आपल्याला दिसायला येतं. दुसरी गोष्ट, जरी ते घुमट, त्याला घुमट बोलतात हा, घुमट जरी बांधलं असलं तरी महाराजांनी एक त्याच्यामध्ये छोटासा गनिमी कावा केला. जर तो मनापासून नीट बघितला तर कमळ पुष्पाचं पूर्ण पाकळ्या त्या ह्याला बांधलेल्या आहेत खालून. म्हणजे हिंदू धर्माचं प्रतीक महाराजांनी पहिल्यांदा दाखवलं, त्याच्यावर ते पिंडीले कळस आहे. कशाला हे दुसरं कारण. तिसरं कारण जे मगाशी तुम्हाला हे कणीस जे दाखवले, त्यानंतर हे जे दगड आहेत हे सगळे ब्रिटिश काळामध्ये तोडले गेलेले आहेत. ह्या नंदीचं जे मुख आहे हे त्याच काळामध्ये तोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एक मोठी अशी घटना घडली की ज्यावेळेला मुघल सल्तनत किंवा निजामशाही ज्यावेळेला या किल्ल्यामध्ये पाऊल टाकला जुल्फिकार खानाच्या सगळ्या सैन्याने, त्याला जगदीश्वराचं मंदिर उद्ध्वस्त करायचा त्यांनी प्रयत्न केला. प्रयत्न असा केला, ज्यावेळेला तो तोडायला प्रयत्न करणार, तोफगोळा मारणार, त्यावेळेला त्याला कळलं की आपल्या मस्जिदीचे 2 मिनार समोर आहे. दिसले? हे मिनार जाणून बुजून महाराजांनी गनिमी कावा म्हणून कोरलेले आहेत. हे कुठल्या मंदिराचे अवशेष नाहीये. हे शिल्प बघा दगडाच्या बाजूने वेगळ्या पद्धतीने कोरून तो डिझाईन केलेला आहे. हे का ठेवलंय? कारण आपल्या स्वतःच्या मस्जिदीवरती तोफगोळा मारायची हिंमत त्यांच्यामध्ये नव्हती. हे एक छोटं कारण आहे. त्याच्यापेक्षा पण मोठं कारण, जरी त्यांनी विचार केला की इथे तोफगोळा नाही मारायचा, पण आतमध्ये जी शिवपिंड आहे किंवा आतल्या ज्या वास्तू आहेत त्या उद्ध्वस्त करायच्या, तर महाराजांनी त्याला सुद्धा गनिमी काव्याचं एक शस्त्र वापरलं वास्तुशिल्पाचं. म्हणजे मंदिर स्थापत्य शास्त्रामध्ये एक असं अभ्यासपूर्वक विषय असा आहे की महाराजांनी काय केलं, याचा दरवाजा ठेंगणा बनवला. आजही आपण जाताना बघा माणसं वाकून खाली येतात की नाही, तर त्यावेळेला असं होतं की मुघल सल्तनत किंवा कुठलाही इस्लामी धर्माचा जर सैनिक असेल किंवा तो त्यांचा जो गनिमी असेल, तो जात असताना त्याला वाकून आतमध्ये जावं लागत असतं. मग त्याला ही गोष्ट कळत होती की जर मी वाकून गेलो तो हिंदू धर्माच्या दैवताच्या समोर मी झुकलो, एवढी मोठी खंत त्याला वाटायची. म्हणून त्या जगदीश्वराच्या मंदिराच्या कुठल्याही दगडाला कुठल्याही शत्रूंनी आजपर्यंत साधा काठीचा ओरबडा सुद्धा केला नाही. म्हणून जगदीश्वराचं मंदिर टिकून राहिलं. पण बाहेरून जेवढी नासधूस करता येईल तेवढी त्यांनी केली. आता हे झालं जगदीश्वराचं. आता याच्या पलीकडे तुम्हाला मोठी गोष्ट सांगतो की जगदीश्वराच्या मंदिरामध्ये आता जी शिवपिंड आहे ही पेशवे काळामध्ये बसवलेली आहे. तर मग तुम्ही म्हणाल की महाराज दर सोमवारी किंवा दर दिवसाला जेव्हा जेव्हा मोठा कार्यक्रम असेल किंवा महाराज जेव्हा गडावर असायचे तेव्हा रोज सकाळी या जगदीश्वराच्या दर्शनाला यायचे. मग जगदीश्वराच्या दर्शनाला यायचे तर मग ती शिवपिंड गेली कुठे? ज्यावेळेला जुल्फिकार खानाने या रायगडाला वेढा दिला तेव्हा आपल्या मराठी सैनिकांनी विचार केला, 5-50 लोकांनी, की आपलं हिंदू जे आपलं जे कुळदैवत आहे किंवा हे मेन गडावरचं जे दैवत आहे, जसं शिरकाई देवी फोडून टाकलं तसं हे कुठेतरी टिकून राहावं म्हणून त्याची शिवपिंड काढून समोर सरळ, तेव्हा ही महाराजांची समाधी नव्हती, समोर सरळ ती जी शिवपिंड होती ती घेऊन गेले आणि समोर भवानी कडा आहे, जो मी आता सांगितलं भवानी कड्याचं महत्व सांगतो, त्या भवानी कड्यामधून खाली रशी लावून ती पूर्ण वारंगी गावामध्ये ती जी शिवपिंड होती ती खाली उतरवली. आजही वारंगी गावामध्ये जे गावामध्ये शिवमंदिर आहे तिथे याच्यापेक्षा मोठी शिवपिंड आहे जी छत्रपती शिवाजी महाराज तिथे रोज पूजा करायचे. ती शिवपिंड त्या गावामध्ये आहे. जर कधी आलात तर आपण आता जे तुम्हाला मी असा वळसा दाखवला बघा वरून दिसतो, तो पूर्ण वळसा मारून या पाठच्या बाजूला येतो. म्हणजे तिथपर्यंत गाडी कुठलीही बाईक कार काही जातं. जर कधी गेला तर आठवणीने बघा. दुसरी गोष्ट, ही जी पिंड आहे ही पेशवे काळामध्ये बसवली गेली. आता अतिशय महत्वाची गोष्ट सांगतो, या ठिकाणी एक घटना घडली. आज आपण सगळेजण कानामध्ये ते जास्त करून ऐकतो. उत्तरेकडून एक मोठा कवी या रायगडावाडीत येण्यासाठी, म्हणजे घरामध्ये त्यांचा वैयक्तिक वाद झाला. ते घरामध्ये राहायचे 4-5 भाव होते, जेवायला बसले होते आणि 10-12 वर्षाचा मुलगा, त्यावेळेला 10-12 वर्ष म्हणजे कसं राबता माणूस म्हणायचे. आता त्यावेळेला असं कष्ट करण्यासाठी 18 वय लागायचं असं नियम नव्हता. त्यामुळे घरातली त्यांची जी सून होती, म्हणजे त्याची जी वहिनी होती, ती एक दिवस जेवण वाढताना त्याला काहीतरी मीठ कमी पडलं
जेवणामध्ये त्या माणसाला मीठ कमी पडलं. मीठ कमी पडलं आणि त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये मीठ कमी आहे. तर ती वहिनीने असा टोमणा मारला, म्हणजे त्याला असं शब्द लिखित आहे इतिहासामध्ये की एक कणाची मीठ कमवायची तुझी लायकी नाही आणि तू मिठाची चव मला विचारतो, म्हणजे मीठ मागतोयस माझ्याकडे. हा शब्द जेवणाच्या ताटावर त्याला वापरला. हे वापरल्यानंतर त्याला राग आला. राग आल्यावर त्याने ते ताट सारलं आणि स्वतःच्या रूम मध्ये गेला. तो एक कवी होता, तो लेखन करायचा. त्याने आपली झोळी बिळी बांधली आणि तो आपल्या पुण्यामध्ये आला. पुण्यामध्ये आल्यानंतर तिकडे त्याला कळलं की कोणतरी छत्रपती शिवाजी महाराज नावाचा राजा आहे, मला त्याला भेटायचा आहे. तर त्याला भेटण्यासाठी तो पुण्यापर्यंत आला. पण तो पुण्यामधून नेमकं जायचं कुठं, छत्रपती शिवाजी महाराज राहता कुठं मला माहित नाही, कोण आहे हा राजा, हा कुठे राहतो मला काहीच माहित नाही. त्यांनी चौकशी केली तेव्हा कोणीतरी सांगितलं की आता बाबा ते पुण्यात राहत नाहीत, कारण महाराज जेव्हा आले तेव्हा आपल्या लाल किल्ला जो होता त्याच्यामध्ये पुण्यात राहायचे. मग तिथे ते राहत नाहीत. ही जेव्हा त्याला कळलं तेव्हा त्यांनी चौकशी केली. मग आता कुठे राहतात, ते बोलले आता त्यांनी राजधानी कोकणामध्ये हलवले, ते रायगडावरती असतात. ही गोष्ट जेव्हा त्याला कळली तर ते विचारलं जायचं कसं इथपर्यंत, मला माहित नाही, कारण 12 वर्षाचा मुलगा रायगडापर्यंत मी जाऊ कसा. तर त्या काळी मी जसं तुम्हाला सकाळी गाडीमध्ये सांगितलं की बंदरांमधून जो व्यापार चालायचा, तशी पूर्वी घाटमाथ्यावरून सुद्धा व्यापारी वाहतूक खाली यायची कोकणामध्ये. तर पुण्यामधून एक आपलं जे चौल बंदर आहे जे आपल्या कोकण किनारपट्टीला, त्या बंदरावरती काही लमानी लोकांचे ताफे होते, म्हणजे व्यापाराचा माल होता तो खाली येणार होता. ते एका माणसाने सांगितलं बाबा हे कोकणात चालले चौलमध्ये, तू तिथे जा, तिथून तुला रायगडाकडे जाता येईल. तर तो माणूस त्यांच्या ताफ्याबरोबर चौलमध्ये आला. चौलमध्ये आल्यानंतर नेमकं जायचं कुठे हेही त्याला पुढचं माहित नाही. त्याने विचारलं मला महाराजांना भेटायचं आहे, ते रायगड कुठे आहे. तर त्यांनी सांगितलं की महाड नावाचं असं या सावित्री नदीच्या काठावरती एक शहर आहे, त्या शहरामधून जवळजवळ 1, 2, 4, 5, 6 मैलावरती रायगड नावाचा किल्ला आहे, तो राजधानीचा किल्ला आहे, तिथे छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला भेटतील. तर त्यांनी ते मजल दरमजल करत ते चालत अंतर पार केलं आणि आपण ज्या दरवाजाने वरती आलो नाणे दरवाजाने, त्या नाणे दरवाजाने तो 12 वर्षाचा मुलगा या रायगडावरती आला. आल्याच्या नंतर त्याला म्हणजे जे सैनिक होते त्यांनी चौकशी केली, म्हणे हा कोण आहे मुलगा, अंगाला एक साधी झोळी लावले, मग त्याच्यामध्ये काय काय आहे का, फितूर बितूर आहे का. तर त्यांनी सगळी चौकशी केली तर त्याकडे काहीच नव्हतं, साधे कागदाची पान, शाईचं कागद, अशा सगळ्या गोष्टी होत्या आणि त्याचं स्वतःचं एक वस्त्र 2-4 असे काही गोष्टी होत्या. मग त्याला वरती सोडलं आणि गडावरती एक असं होतं की एखादं दान धर्म मागण्यासाठी म्हणा किंवा एखाद्या मदतीसाठी जर माणूस आला तर त्याला चौकशी करून वर सोडला जात होता पूर्वी. मग तो तिथून सुटल्याच्या नंतर डायरेक्ट जिथे आला त्या जगदीश्वराच्या प्रासादामध्ये आला. आता नीट लक्ष ठेवा याच्या पुढची गोष्ट. जगदीश्वराच्या प्रासादात आल्याच्या नंतर त्याला इथे हे जे समोर तुम्हाला दिसतंय हे सगळ्या धर्मशाळा आहेत. काय आहेत? धर्मशाळा. आता या धर्मशाळा कशासाठी आहेत की रायगडावरती येणारा कुठलाही एखादा पुजारी असेल किंवा एखादा पाहुणा असेल तर तो समजा महाराजांना भेटायसाठी आला तर त्याला राहण्यासाठी हे छोटे छोटे बॅरिगेड बनवलेले दिसतात. त्याला लाकडाचे पूर्वी खांब होते आणि छोटे छोटे रूम्स होते. मग पूजा करणारे ब्राह्मण असतील काय असतील तर त्यांना या जगदीश्वराच्या प्रासादात राहण्यासाठी सोय होती. तसं त्या माणसाला, त्या मुलाला इथे जगदीश्वराच्या या प्रासादामध्ये राहण्यासाठी सांगितलं. तो त्या दिवशी कसा बसा पूर्ण आंघोळ बिंघोळ करून फ्रेश करून अख्खा दिवस काढला. दुसरा दिवस सकाळची पहाट उगवली आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे अंगरक्षक असे 4 जण या जगदीश्वराच्या प्रासादामध्ये. आपण आलोय हे उलट्या बाजूने आलोय. जगदीश्वराचा जो राजमार्ग आहे तो पाठच्या बाजूने आहे, जो लादेने बनवलाय. त्यावेळेला समाधी नव्हती, त्याच्यामुळे महाराज डायरेक्ट समोरून आतमध्ये येत होते. आणि तसं सगळेच्या सगळे 4 जण एकाच वस्त्रामध्ये असल्यामुळे, पांढऱ्या वस्त्रामध्ये मोठे मोठे केस, दाढी, मिशी अशा प्रकारे असल्यामुळे समजलं नाही की यातला छत्रपती शिवाजी महाराज कोण, आणि त्याला काहीच माहित नव्हतं. ज्यावेळेला आतमध्ये आले त्यांनी दर्शन केलं आतमध्ये महाराजांनी, आणि जेव्हा बाहेर आले तेव्हा तेवढ्यात त्यांनी समोरून बघितलं की कोणतरी त्यांच्यात बघण्यावरून त्याला असं वाटलं हे कोणतरी VIP माणसं आहेत गडावरचे, आपण त्यांच्याकडे चौकशी करू की छत्रपती शिवाजी महाराज कुठे आहेत, म्हणजे काहीतरी माहिती भेटेल आपल्याला. म्हणून तो पुढे आला पटकन. पुढे येऊन त्यांना विचारलं की मला छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायचं आहे तर ते कुठे भेटेल. तर या चौघांपैकी एकाने त्याला प्रश्न केला की तुला कशासाठी भेटायचं आहे. तो बोलला मी कवी आहे, मी महाराजांवरती काव्य लिहिलंय. काय केलंय? काव्य लिहिलंय. तर ते काय बोलले की ते काव्य तू आम्हाला पहिल्यांदा ऐकव, जर आम्हाला योग्य वाटलं तर आम्ही तुला छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत घेऊन जाऊ, नाहीतर तुला गड उतार करावा लागेल, म्हणजे खाली तुला उतरावं लागेल. तर तो म्हणला नाही मला छत्रपती शिवाजी महाराज ऐकत. ते बोलले नाही, जोपर्यंत तू आम्हाला ऐकवत नाही, जर आम्हाला पटत नाही तर आम्ही तिथपर्यंत तुला नेणार नाही. शेवटी न राहून त्या मुलाने याच जागेवर या नंदीच्या बाजूला उभा राहून इंद्रजिनी जंबपर रामवसी रंबपर हे जे काव्य आज आपण गाणं ऐकतो ते काव्य या जागेवर 12 वर्षाच्या मुलांनी ऐकवून दाखवलं. आणि ते ज्या 4 व्यक्तींनी ऐकलं त्याच्यामध्ये जो प्रश्न करत होते ते छत्रपती शिवाजी महाराज स्वतः होते. आणि ते काव्य ऐकल्यानंतर त्यांनी महाराजांनी परत त्याला म्हणायला सांगितलं. असं तो काव्य 18 वेळा बोलला
आणि 18 वेळा मेल्यानंतर त्याला राग आला. तो म्हणतो मी एकच काव्य किती वेळा सारखं बोलायचं आणि तुम्हाला का म्हणून एवढं ऐकवायचं. तर त्याने प्रश्न केला की मी आता त्याच्यापुढे काव्य ऐकवणार नाही, मला ज्यांना ऐकवायचंय मी त्यांनाच ऐकावेन. तेवढ्याच त्यांच्यासोबत असणारे येसाजी कंकन त्यांचे जे म्हणजे सुरक्षा रक्षक होते त्यांनी सांगितलं, अरे म्हणे बाळा तू मागापासून ज्यांच्याशी बोलतोयस, जे तुला प्रश्न करतायत, जे तुझ्या तोंडातून 18 वेळा तो जो तू काव्य केलंस हे वधवून घेतलं, ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. हे त्याला कळलं तर त्याच्या अंगामध्ये पूर्ण काटा आला. अरे म्हणे एवढं मगापासून ज्या माणसाशी बोलतोय तो माणूस हा छत्रपती शिवाजी महाराज आहे. एवढ्या साध्या राहणीमध्ये एका साध्या वस्त्रावरती पूजेसाठी आलाय. मी तर समजलं खूप मोठा एकदम शृंगार बिंगार केलेला राजा असेल, ज्याला मी पाहिल्याच्या नंतर एखाद्या मोठ्या सिंहासनावर बसून स्वागत करेल, पण हा एकदम साध्या पद्धतीने राहणारा राजा आहे. आणि मग त्या माणसाचं कौतुक महाराजांनी केलं आणि तेव्हापासून राजाभिषेकाच्या थोडा काही अंतरापर्यंत तो या गडावरती राहिला आणि त्यांनी महाराजांवर अनेक काव्य रचली. आणि नंतर तो कालांतराने निघून गेला. त्याचं नाव होतं कवी भूषण. काय नाव होतं? भूषण. तो कवी भूषण 12 वर्षाचा मुलगा, जे आज आपण गाणं ऐकतो, आपण स्टेटसला ठेवतो, त्याचे एडिट गाणे करतो किंवा वेगवेगळ्या पद्धतीने ऐकतो, ते इंद्रजिनी जंबपर हे काव्य या जगदीश्वराच्या प्रासादाच्या मंदिरामध्ये याच जागेवर उभं राहून त्या मुलांनी 12 वर्षाचा ऐकवलं. एवढं मोठं त्याचं महत्व आहे. सगळ्यांना लक्षात आलं. आणि यानंतर आता अतिशय महत्वाच्या गोष्ट आपण बाहेर जातो. आता बघा या दोन गोष्टी म्हणजे तुम्हाला काही गोष्टी सांगण्यासारखे. कवी भूषण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये होते आणि कवी कलश हे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये होते. हा फरक थोडा प्रत्येकाने लक्षात घ्यावा. आता हे झाल्या दोन गोष्टी. आता अतिशय महत्वाची गोष्ट, ज्यावेळेला महाराजांनी 12,000 होन हे रायगड ज्यावेळेला महाराजांनी सांगितलं की तख्तास जागा हाच गड करावा, हे जेव्हा सांगितलं तेव्हा महाराजांनी आपल्या स्वराज्याच्या राजगडामध्ये जे काही धन संपत्ती होती त्यापैकी 12,000 होन, त्यातला आजच्या पद्धतीने जर एक होन पकडला तर एका होनाची किंमत 12,800 आहे. किती? 12,800 आत्ताच्या याला. तर त्या काळामध्ये 12,000 होन महाराजांनी या स्वराज्याच्या राजधानीच्या बांधकामासाठी दिले हिरोजी इंदलकरांकडे. बरोबर आहे. आता दिल्याच्या नंतर विषय असा झाला की महाराज दक्षिण कोकणच्या म्हणजे दक्षिण कर्नाटकच्या मोहिमेमध्ये होते. ते जवळजवळ बरीच वर्ष इकडे आले नाहीत. पण हिरोजी इंदलकरांनी जसं जसं महाराजांनी जे जे सांगितलं होतं त्या पद्धतीने प्लॅनिंग करून पूर्ण आर्किटेक्चर करून त्याच्यावेळी पलीकडे अजून काय स्वराज्याच्या राजधानीमध्ये भर घालता येईल सौंदर्यामध्ये, हे त्याच्या कल्पनेने त्यांनी बनवलं. आणि हे सगळं औदार्य बनल्याच्या नंतर, एवढं मोठं विश्व बनवल्याच्या नंतर एक दिवस महाराजांनी हे संपूर्ण रायगडाचा पूर्ण प्रासाद हा फिरला, संपूर्ण रायगड बघितला आणि हिरोजी इंदुलकरांना महाराजांनी शब्द टाकला आणि म्हणे, हिरोजी तुम्ही हे काय बांधलं? मी तुम्हाला फक्त एक राजसदर, एक सिंहासन, एक साधं मंदिर आणि एक 2-4 वाड्यांची निर्मिती करायला सांगितली. तुम्ही तर हे स्वर्ग निर्माण केलं. तुम्ही काय केलं? स्वर्ग निर्माण केलं. तर याच्या पाठीमागे एक गोष्ट मुद्दा म्हणून अर्धवट तोडून सांगतो की हिरोजी इंदुलकरांना दिलेला 12,000 होन हे पूर्णपणे संपले रायगड बांधताना. मग बांधल्याच्या नंतर हिरोजी इंदुलकर हे वतनदार होते. मग त्यांच्या वतनामध्ये असणारी जेवढी वतनं तेवढी सगळी गहाण करून स्वतःच्या आपल्या घरच्या राहत्या स्त्रीच्या अंगावरचे दागिने, आपलं घर दार वाडा हे सगळं विकून ते लोक या मंदिराच्या समोर 3 चौतरी आहेत, त्यापैकी एका चौतरीवर त्यांचं कुटुंब राहत होतं. म्हणजे आपली धनसंपत्ती सगळं विकून, रायगडाला पैसा कमी पडतोय राजधानीला बांधायला म्हणून महाराजांकडे मागायला तो माणूस कर्नाटकात गेला नाही किंवा रायगडाच्या राजधानी, तेव्हा ही राजधानीच नव्हती, तेव्हा फक्त बांधकाम चालू होता, कोणी इथं नव्हतं माणूस. मग असं सगळं चालवत असताना असा त्याने विचार नाही केला की अरे अर्धवट राहिले, जाऊ दे, पैसा सँक्शन होईल तेव्हा मी करीन. असा विचार आजची लोक करतात. रस्ता जरी अर्धवट राहिला एखादा गोष्टी तर तो 4 वर्ष तसाच पडून राहतो, आहे की नाही सत्य परिस्थिती. पण तेव्हा त्या माणसाने तसा विचार नाही केला. तर त्याचा विचार हाच होता की माझ्या राजाने मला राजधानी बांधण्याचा आदेश दिलाय, माझा आदेश म्हणजे त्या गुरुचा आदेश आहे आणि तो मी पूर्णत्वास नेणार, हा पण होता. त्याच हिरोजी इंदुलकरांनी या सगळ्या वास्तू बांधल्या आणि बांधून झाल्याच्या नंतर जेव्हा महाराज बघायला आल्याच्या नंतर हिरोजी इंदुलकरांनी प्रश्न केला, अरे म्हणे एवढं मोठं तुम्ही स्वर्ग बांधला, तुम्हाला काय पाहिजे ते मागा. महाराजांनी शब्द टाकला, काय पाहिजे ते मागा. कितीतरी गावांची तुम्हाला वतनदारी द्यायला तयार आहे, कुठली तरी गावं तुम्हाला आमदार म्हणून देणार, तुम्हाला जर वतनदारी पाहिजे, काय पाहिजे, पैसा अडका सोनं मागा तुम्ही. एकदम खुश झाले महाराज एवढं मोठं वैभव बघून. आता तुम्हीच बघितलं एवढं, अजून कितीतरी गोष्टी बघायच्या. जवळजवळ 450 इमारती आहेत त्या रायगडावरती. आपण फक्त जवळजवळ 50 ते 60 बघत आलो आतापर्यंत, पण अजून खूप काही गोष्टी जिथपर्यंत माणसं पोहोचत नाहीयेत अशा पण वास्तू आहेत. मग एवढं बांधल्याच्या नंतर हिरोजी इंदुलकरांना प्रश्न पडला की म्हणे माझ्या राजाच्या निष्ठेपायी मी बांधलंय, मी कुठल्या काहीतरी मिळावं म्हणून नाही बांधलं. मग त्याला महाराज तरी सुद्धा हिरोजी इंदुलकरांनी एक शब्द टाकला, म्हणे राज मी मागेन
पण कधी ज्या दिवशी राज्याभिषेकाचा वेळ येईल त्या दिवशी मी मागेन. तर महाराजांनी ठीक आहे बोलले. आता एवढा मोठा माणूस आहे, कर्तृत्व म्हणजे एवढा मोठा आर्किटेक्चर आहे, त्याचा शब्द खाली तरी कसा पाडणार. महाराजांनी सांगितलं ठीक आहे. ज्या वेळेला राज्याभिषेकाचा वेळ आला, मगाशी मी तुम्हाला सांगितलं महाराज हत्ती मेघडंबरीवर बसले आणि बाजारपेठेतून महाराजांची पूर्ण जी दिंडी मिरवणूक होती पूर्णपणे ती संपूर्ण या प्रासादातून या दरवाजापर्यंत येऊन उतरले आणि महाराज हत्ती याच्यावरून उतरले आणि या जगदीश्वराच्या दर्शनाला येणार. तेवढ्यात याच दरवाजामध्ये, तो दरवाजा दिसतोय तुम्हाला, हा दरवाजा एक साक्षी आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की रायगडाची प्रत्येक गोष्ट तुम्हाला दगड या कान जर लावलात तर ते आजही सांगेल. तर त्या दरवाजामध्ये लगेच महाराजांच्या समोर हिरोजी इंदुलकरांनी असा हात आडवा ठेवला आणि असा हात आडवा ठेवल्यानंतर सगळे जेवढे पाठीमागे अधिकारी होते त्यांना प्रश्न पडला आता काय झालं. या माणसाने डायरेक्ट महाराजांसमोर, म्हणजे महाराज दर्शनाला चाललेत आणि राज्याभिषेकाचा दिवस आहे, अशा वेळेला त्या माणसाने हात आडवा करा म्हणजे संकट आल्यासारखं वाटलं. मग महाराजांनी हात आडवा ठेवला. त्यांनी विचारलं काय झालं हिरोजी. म्हणे राजा तुम्ही मला शब्द दिला होता की मी काहीतरी मागणार म्हणून, मला आत्ता मागायचं याच जागेवर. त्याच जागेवर उभा राहून त्यांनी सांगितलं की मला मागायचंय. महाराजांनी सांगितलं मागा काय पाहिजे हिरोजी, असा शब्द टाकला. हिरोजीने सांगितलं राजा दुसरं काय नाही, एका दगडावर फक्त मला माझं नाव लिहायचंय, एका दगडावर मला फक्त नाव लिहायचंय, असा फक्त शब्द उच्चारला. महाराज बोलले अहो हिरोजी, अख्खा स्वर्ग एवढा मोठा रायगड बांधला, दगडावर पायरी बांध लिहायची काय गरज आहे. महादरवाजावरती स्वतःचं नाव लिहा, नगारखान्यावरती लिहा, जे लोकांना दिसेल भविष्यामध्ये अशा ठिकाणी मोठं नाव लिहा की सगळ्यांना कळू दे की तुम्ही हा रायगड बांधला. हिरोजी इंदुलकर भरले मला त्याचं काही वैभव नकोय कुठल्याही नावाची, मला याच ठिकाणी दगड लावायचा. महाराजांनी विचारलं का, तर त्यांनी सांगितलं तुम्ही ज्या ज्या वेळेला या जगदीश्वराच्या दर्शनाला याल त्या त्या वेळेला तुमचा पायाचा स्पर्श माझ्या डोक्याला त्या ठिकाणी होईल आणि त्यांनी मी पावन होईन. एवढीच मला सेवा म्हणून आयुष्यभर करायची, त्या जागेवर दगड म्हणून तुमच्या पायाची धूळ माझ्या डोक्याला लागावी म्हणून फक्त माझ्या नावाचा एक दगड मला तिथे ठेवायचा आहे. लोकांना हिरोजी इंदुलकर कळावा म्हणून नाही, तुमचे चरण लागावे म्हणून तो दगड तिथे कोरलेला आहे आणि त्याच्यावर लिहिलेलं आहे सेवेसी ठाई तत्पर हिरोजी इंदळकर. आपण बरेच लोक इंदुलकर हे नाव ऐकतो युट्यूबला किंवा कोणी लोक सांगतात, इंदुलकर हे नाव इतिहासामध्ये कुठेही नाहीये. ज्यांनी बांधकाम केलं त्याचं नाव इंदळकर आहे. जर मराठी तुमचं सगळ्यांचं चांगलं असेल तर प्रत्यक्ष त्या पायरीजवळ जा, तिथे ल नाहीये, ळ आहे, बाळातला ळ आहे, हे लक्षात ठेवा. प्रत्येकाने बघा, अशी ती सेवेची पायरी आजही तिथे जाताना कळत नाही आपल्याला ती सेवेची पायरी आहे. आणि मग ती सेवेची पायरी तिथे लावली गेली, जी शतकोशतक आजही तिथे आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. रायगडाच्या अति महत्वाच्या ठिकाणी आपण आलो. आपल्या पंढरीत आपण या ठिकाणी दाखल झालोया. जे आपण लांबून पाहिलं ते वाडेश्वराचं, जगदीश्वराचं, शंकराचं, महादेवाचं मंदिर. पण त्या मंदिराला येत असताना अनेकांच्या मनात प्रश्न पडत असतात या ठिकाणी की मी मंदिराला चाललोय की मस्जिदला चाललोय. बरोबर ना, त्याचा आकार लांबून आपल्याला तशा प्रकारे दिसतो. पण काही इतिहासातल्या लोकांची म्हणे की आज जाणून बुजून केल्यामुळे याच्यामध्ये केलेला एक बदल आहे असावा. तो एक बदल मी आपल्या समोर सांगतो. लांबून याला पूर्णतः मस्जिद वाटतं. महाराजांना माहिती होतं की आपल्या उत्तरात गडावरती मुघल लोक येऊ शकतात आणि आपल्या मंदिरांचा नाजूक करू शकतात. त्याला जाणून बुजून मस्जिदचा आकार दिला. ज्यावेळेला मुघल लोक आली त्यांना ती मस्जिद वाटली, नमाज पाडले, निघून गेले. उत्तरात माहित पडलं की ते मस्जिद नसून एक शंकराचं मंदिर आहे. तोडण्याचे तुम्ही या ठिकाणी आले, मंदिराच्या डिझाईन तोडल्या, नंदीचे शिंग कान तोडलं. आता राहिलं दरवाजातून प्रवेश करून आतमधील शिवलिंग उद्ध्वस्त करणं. मंदिराचा दरवाजा अत्यंत छोटा, जर का वाकून गेलो तर समोर शिवलिंगाला नतमस्तक होणार, हिंदूच्या देवता समोर आपण नतमस्तक होणार. मग काय करूया, दरवाजा तोडून जाऊन आतमध्ये. पण त्या दरवाजाच्या वरती पुराणामध्ये अप्रतिमान डिझाईन चिन्ह कोरलेले आहेत. आपल्या हाताने आपल्या कलेचा नाश होईल, आपल्या हातून मोठा पाप होईल असा भ्रम झाला, त्यामुळे मंदिर शाबित राहिलेलं आहे. इंग्रजांच्या अंमलातून मंदिर कसं काय वाचलं? एकमेव अशी वास्तू आहे की ज्याच्यामध्ये लाकडाचा वापरच केला नाही, आग लागायची प्रश्नच नाही, त्यामुळे मंदिर आहे त्या अवस्थेमध्ये आजही आपल्याला पाहावयाचं. याच मंदिरामध्ये सांगितलं असेल दादानी तुम्हाला की महाराज आणि कविभूषण यांची पहिली भेट याच मंदिरामध्ये झाली होती. कविभूषण स्टार प्रवाहवरती सिरियल लागायची राजा शिवछत्रपती म्हणून. त्यामध्ये टायटल सॉंग जी काव्य वापरली जातात ती काव्य याच मंदिरामध्ये कविभूषण आणि महाराजांवरती उधळली होती. ती काव्य असे आहेत, प्रत्येकाला माहिती असणारच
की इंद्रजुमी जुंब पर बाड वसु अंब पर रावणस्त दंब पर रघुकुल राजे पौन परी बहा पर संबुरती नहा पर जो शस्त्र भा पर राम द्रुजराज है चित्तांग्र झुंड पर भूषण वितृंड पर तेज तमी लंस पर काणोज में कंस पर सैर शिवराज है तिथून पुढे आल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला ती पायरी लागते बा सेवेचे ठाई तत्पर हिरोज इंदुलकर या रायगडाचे बांधकाम खात्याचे प्रमुख हिरोज इंदुलकर यांनी हा रायगड बांधला 15 मे 1656 ते 1670 14 वर्ष लागली हा रायगड बांधायला 14 वर्षामध्ये 350 इमारती 84 पाण्याच्या टाक्या आणि 11 तलावांची निर्मिती त्या ठिकाणी केली मग 14 वर्ष महाराज हिरोजींच्या सोबत असू शकतात का नाही महाराज तर अनेक मोहिमांवरती होते मग रायगडाचं बांधकाम बंद पडायला पाहिजे होतं नाही स्वतःच घरदार गहाण ठेवलं हिरोजीने आणि या स्वराज्याचं स्वप्न साकार केलं महाराज आल्यानंतर महाराजांनी विचारलं की हिरोजी रायगड बेबुलंद झाला का महाराज रायगडाचा दरवाजा बंद झाला तर जाईल ते पाणी आणि येईल तो वारा असा बेबुलंद रायगड मी बांधलेला आहे बोले काय पाहिजे तुम्हाला इनाम 10 गावाची बतंदरी किल्ले माणिक मोती जे मागाल ते आज आम्ही द्यायला तयारच राजा असं काही नको या जगदीश्वराच्या चरणाशी आणि या जगदीश्वराचे दर्शन करण्याकरता आपण या आपला चरणस्पर्श पडेल आपल्या चरणाची धूळ माझ्या मस्तकावर पडेल अशा ठिकाणी माझी नाव कोरायची अनुमती द्या नाव कोरलंय सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर शाश्वती पत्र या ठिकाणी गॅरंटी पत्र आहे या ठिकाणी की या रायगडावरती मी काय काय बांधलेले आहेत याचा मी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे त्यांनी सांगितलंय की यावत चंद्र दिवा करो की जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य तारेत तोपर्यंत हे माझे बांधकाम टिकेल अशी मी हिराजिना निर्मिती याची शाश्वती याची गॅरंटी देत आहे महाराजांची समाधी आणि समाधीच्या शेजारीला वाघ्या कुत्र्याची समाधी या ठिकाणी देण्यात आली दाखवण्यात आली त्याच्यावरून वादगंध आपण काय सांगू शकत नाही वाद हा कोर्टापर्यंत पोहोचलाय कोर्ट निकाल देणार आहे की वाघ्या कुत्रा होता की नव्हता आपल्या शेवटचं सांगायचं दादा म्हणजे एक हिरकणीची स्टोरी मध्ये सांगायचं म्हणजे प्रत्येकाला माहिती असेल दादाने सांगितली असेल तुम्हाला हिरकणीची स्टोरी हा हिरणावाची गवळण होती दूध घालण्याकरता गडावरती आली गडाचा महादरवाजा बंद झाला आणि अशा वेळेस ती माता कुणासाठी तर बाळासाठी जीवाचं रान केलं आणि या कड्यावरून या डोंगरावरून ती माता खाली उतरली श्री सन्मान राजे होते ज्यांच्या दरबारामध्ये कधी स्त्री नाचली नाही ज्यांच्या दरबारामध्ये कधी स्त्री रडली नाही ज्यांच्या दरबारामध्ये परत स्त्रीला मातेचा दर्जा मिळाला अशा महाराजांनी त्या मातेचा सन्मान केला आणि या हिराची कथा एका जुन्या ओळीमध्ये मी आपणा समोर सांगत आहे शेवटचं म्हणजे की रायगडावर राजधानती होती शिवछत्रपतींची अन कथा सांगतो ऐकवतेतील हिरकणी या बुरुजाची वसले होते गाव तळासी वाळू श्रेया नावाच आणि राहत होत कुटुंब छोट गरीब गवळ्या धनगराच आई बायको ताण हा मुलगा कुटुंब होत छोटस अन शोभत होत हिरा नाव त्या तडबदार घरवाळीच चालत होती उपजीविका त्या नेकीच्या धंद्यावरती आणि एके दिवशी हिरा दूध घालण्याकरिता क्षणभर विसावली ध्यानी नाही मणी नाही कव सांज वेलती टळून गेली आणि सूर्यदेव मावलता झाला बंद गडाचा दरवाजा मनात भ्याली हिरा म्हणाली घरी बाळताण माझ अन हात जोडून करी विनवणी मने खाली जाऊ द्या हो म्हणा पण गडकरी म्हणती नाही आज्ञा शिवरायांची आम्हाला अन बाळाची ती आठवण येता माय माऊली ती वेडी पिसी आणि तो कडा उतरून खाली जाऊनी बाळाला ती घेई कुशी आतुरणीय धाडस पाहुणी महाराज देखील स्तंभित झाले अन साडी चोली हिरास देऊन प्रेमी सन्मानित केले कड्या खाली त्या बुरुज बांधिला साक्षाईच्या प्रेमाची आणि आज देखील कथा ऐकू येते तेथील हिरकणी बुरुजाची बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की शिवतीर्थ रायगडाची आमची मोहीम अभ्यास मोहीम ती पूर्ण झालेली आहे पण बराचसा भाग आमचा बघायचा राहिला कारण भरपूर पाऊस आहे वेळसुद्धा आम्हाला कमी पडलेली आहे आणि त्यामुळे बराचसा भाग आमचा बघायचा राहिलेला आहे कारण जर रायगड बघायचं जर ठरवलं ना तर तुम्हाला पूर्ण अभ्यास जर रायगडचा जर हवा असेल तर तुम्हाला 2 दिवसही कमी पडतील कारण रायगड हा भरपूर मोठा आहे आणि आम्ही जेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला कारण आमचं एकच दिवसाचं असतं वेळाची मर्यादा असल्यामुळे आम्ही
ही मोहीम इथेच जे थांबवतो. मार्गदर्शक केले हे जयकांत दादा यांनी केलेले आहे. त्यांचं खूप मोठं सहकार्य आम्हाला आज लाभलं आज आहे. लाभलेलं आहे आम्हाला, आणि त्यांच्यामुळे आम्हाला दुर्गाराज रायगडाची बरीचशी माहिती आम्हाला कळाली. कारण नेहमी आपण येतो, गड बघतो आणि निघून जातो, परंतु त्याचा खरा इतिहास आहे. हा खरा इतिहास त्यांच्यामुळे आम्हाला समजलेला आहे. आम्ही त्यांचं सुद्धा खूप धन्यवाद करतो. आणि आणखीन म्हणजे शिवराज युवा प्रतिष्ठान यांचे सुद्धा आम्ही धन्यवाद करतो, कारण की यांच्यामुळे ही मोहीम राबवण्यात आली होती आजची, आणि ही अभ्यास मोहीम एकदम सुंदररीत्याने पार पाडली आहे. आणि त्यांचे दोघांचेही खरंच मनापासून खूप आभार. आणि आजची व्हिडिओ आम्ही इथेच संपवतो. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.